एक छोटासा प्रश्न आहे, खरे उत्तर द्यायचं, चीटिंग चालणार नाही. 26 जानेवारी म्हणजे काय? रिपब्लिक डे, परेड, फ्लॅग होस्टिंग की सुट्टी? बरं, अजून एक प्रश्न विचारतो. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग सांगा 26 जानेवारीला नेमके काय झाले? ही तेच बहुतेक लोक गोंधळतात. मित्रांनो, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारीला भारत स्वतःचा मालक म्हणला. हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारताने जगाला सांगितले, आता आमच्यावर कोणीही राज्य करू शकत नाही. आमच्यावर राज्य करणारी एक गोष्ट आहे, ते म्हणजे संविधान. आणि अजून एक प्रश्न, ही ते आज उभा असलेला प्रत्येक माणूस मोकळेपणाने बोलू शकतो, मत देऊ शकतो, सरकारला प्रश्न विचारू शकतो. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? हो, 26 जानेवारीमुळे. म्हणूनच आजचा व्हिडिओ हा फक्त इतिहास ऐकण्यासाठी नाही, तर एक गोष्ट समजून घेण्यासाठी आहे. रिपब्लिक डे म्हणजे फक्त दिवस नाही, तो आपल्या हक्काचा आणि जबाबदाऱ्यांचा जन्मदिवस आहे. चला तर मग आज आपण 26 जानेवारीचा अर्थ खरंच समजून घेऊया. आता एक महत्वाचा प्रश्न, 26 जानेवारी म्हणजे नेमके काय? आपण सगळे लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे. पण खरं सांगायचं झालं तर आपल्यापैकी किती जणांना माहित आहे की हा दिवस स्वातंत्र्य दिना इतकाच, कदाचित त्याहून अधिक जास्त महत्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण भारत खऱ्या अर्थाने राष्ट्र बनला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. हा दिवस म्हणजे भारताने स्वतःसाठी नियम ठरवलेला दिवस, स्वतःचे संविधान स्वीकारलेला दिवस आणि आता आपण स्वतःचे मालक आहोत असे जगाला सांगितलेला दिवस. आता प्रश्न पडतो, 26 जानेवारीच का? 15 ऑगस्ट का नाही? किंवा एखादी दुसरी तारीख का नाही? याचं उत्तर आपल्याला घेऊन जाते 1930 मध्ये. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्या दिवशी भारताने ठरवले की आम्हाला फक्त सुधारणा नकोत, आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य हवंय. ब्रिटिश सरकारला हे सांगण्यासाठी देशभर झेंडे फडकवले गेले, प्रतिज्ञा घेतल्या गेल्या. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान लागू करण्याचा प्रश्न आला, तेव्हा नेत्यांनी ठरवले 26 जानेवारीलाच भारताचे संविधान लागू करूया, कारण हा दिवस स्वराज्याच्या स्वप्नांशी जोडलेला होता. तर संविधान म्हणजे नेमके काय? आता संविधान हा शब्द मोठा वाटतो, पण साध्या भाषेत सांगायचे तर संविधान म्हणजे भारत कसा चालवायचा याचे रूल बुक. कोणता अधिकार सरकारचा, कोणता अधिकार नागरिकांचा, न्यायालय कसे काम करेल, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद सगळे कसे चालेल, हे सगळं संविधान ठरवते. भारताचे संविधान जगातल्या सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे. याला तयार व्हायला 2 वर्षे, 11 महिने आणि तब्बल 18 दिवस लागले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांच्यामुळेच आज आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे 4 मूलभूत मूल्य मिळाले. आता रिपब्लिक म्हणजे काय? याचा अर्थ भारताचा प्रमुख हा कोणी राजा किंवा राणी नाही, तर लोकांनी निवडलेला राष्ट्रपती आहे. ब्रिटिश काळात आपल्याला प्रमुख ब्रिटनचा राजा होता, पण 26 जानेवारी नंतर भारत स्वतःच्या पायावर उभा राहिला. आपण सगळे टीव्हीवरती परेड तर पाहतो, टँक्स, मिसाईल, जवान, झाक्या सगळं काही. पण ही परेड फक्त शो आहे का? तर नाही. ही परेड म्हणजे भारताची ताकद आहे, भारताची संस्कृती आहे, भारताची एकता संपूर्ण जगासमोर मांडण्याचा दिवस. प्रत्येक झाकी एक गोष्ट सांगते, भारत वेगवेगळा आहे पण तरीही एक आहे. 26 जानेवारी फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्याला अधिकार आहेत, पण आपल्याला जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. मतदान करणे, कायदा पाळणे, देशाचा सन्मान राखणे, इतरांच्या हक्कांचा आदर करणे, हे सगळं रिपब्लिक डेचा खरा अर्थ आहे. संविधान हे फक्त पुस्तकात न राहता आपल्या वागण्यात सुद्धा उतरवायला हवे. आजची पिढी म्हणते हे सगळं इतिहास आहे, पण सत्य हे आहे की आज आपण जे बोलतो, जे प्रश्न विचारतो, जे स्वप्न पाहतो, ते सगळं या संविधानामुळे शक्य झाले आहे. रिपब्लिक डे म्हणजे भूतकाळाचा गौरव नाही, तर भविष्यासाठीची जबाबदारी आहे. आता शेवटी एक शेवटचा प्रश्न, आज आपण रिपब्लिक डे साजरा केला, पण उद्या काय? उद्या आपण रस्ता ओलांडताना नियम पाळणार आहोत का? मतदानाच्या दिवशी एक वोट काय फरक पडतो असे म्हणणार का? की मतदान करणार? संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही, तो आपल्याकडून जबाबदारी पण मागतो. कारण रिपब्लिक डे म्हणजे झेंडा फडकवण्याचा दिवस नाही, तो दिवस आहे ज्या दिवशी आपण स्वतःला विचारले पाहिजे, मी खरंच एक चांगला भारतीय नागरिक आहे का? जर उत्तर हो असेल तर ते शब्दात नाही तर वागण्यात दिसले पाहिजे, आणि जर उत्तर नाही असेल तर घाबरायची गरज आहे. रिपब्लिक डे एक आठवण करून देतो, बदल आजपासून सुरू होऊ शकत नाही,
बदल हा माझ्यापासून सुरू होऊ शकतो. चला तर मग या 26 जानेवारीला फक्त हॅपी रिपब्लिक डे न म्हणता एक वचन घेऊया. मी माझ्या देशाचा फक्त नागरिक नाही, मी या देशाची जबाबदारी आहे.